Hello student, welcome to my YouTube channel. How are you? How are you student? Today we are going to learn main verb forms. V for verbs, V1 means root form of verb. V2 means past tense. V3 means past participle. So let's learn the verb V1, V2 and V3. Take, took, taken, write, wrote and written. Talk, talk. Teach, taught, win, won. Drink, drank and drunk. V1 speak, V2 spoke and V3 spoken. Throw, threw, thrown. V1 catch, V2 caught and V3 caught. V1 is pull. Pull म्हणजे ओढणे. Pull and pulled. Push and pushed. Laugh and laugh. आता पाहूया आपण सर्व क्रियापदांचे मराठीमध्ये अर्थ काय होतात ते पाहू. टेक घेणे, टूक घेतला घेतली घेतले अँड टेकन घेतलेला घेतलेली घेतलेले. राईट म्हणजे लिहिणे, रोट म्हणजे लिहिला लिहिली लिहिले, रिटन म्हणजे लिहिलेला किंवा लिहिलेले, टॉक म्हणजे बोलणे, V2 टॉक म्हणजे बोलला बोलली बोलले, V3 टॉक म्हणजे परफेक्ट बोलला बोलली बोललेला, टीच म्हणजे शिकवणे V1, V2 टॉट म्हणजे शिकवला शिकवली शिकवले, टॉट म्हणजे शिकवलेला शिकवलेली शिकवलेले, विन म्हणजे जिंकणे, V2 वोन म्हणजे जिंकला जिंकले जिंकले, वोन म्हणजे जिंकलेला जिंकलेली जिंकलेली, ड्रिंक म्हणजे पिणे, ड्रँक म्हणजे पिला पिली पिले, ड्रंक म्हणजे पिलेला पिलेली पिलेले, स्पीक बोलणे, त्याचा V2 आहे स्पोक भूतकाळ, बोलला बोलली बोलले आणि V3 स्पोकन बोललेला बोललेली बोललेले. नेक्स्ट पाहूया. थ्रो म्हणजे फेकणे, V1 हा प्रेझेंट टेन्स, थ्रू म्हणजे फेकला फेकली फेकले, थ्रोन म्हणजे फेकलेला फेकलेली फेकलेले, कॅच पकडणे, कॉट पकडला पकडली पकडली, कॉट पकडलेला पकडलेली पकडलेले, पुल्ड हा प्रेझेंट टेन्समध्ये ओढणे, पुल्ड भूतकाळ आहे, पास्ट टेन्स ओढला ओढली ओढले आणि परफेक्ट टेन्स आहे पुल्ड ओढलेला ओढलेली ओढलेले, पुश म्हणजे ढकलणे, पुश्ड म्हणजे ढकलला ढकलेली ढकललेले आणि पुश म्हणजे ढकललेला ढकललेली ढकललेले, लाफ म्हणजे हसणे, लाफ्ड म्हणजे हसला हसले असले आणि लाफ्ड म्हणजे हसलेला हसलेली हसलेले. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ग्रामरच्या सिरीजमध्ये पुढील भागात. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. मीट यू अगेन.